पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांच्या निवडणुकांचा आज महानिकाल. प्रादेशिक अस्मितेच्या लढाईमध्ये कोण मारणार बाजी याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. सर्वात वेगवान आणि अचूक निकाल फक्त झी24 तासवर. पश्चिम बंगालच्या जनतेचा कौल कोणाला? ममता बॅनर्जी विजयाचा चौकार मारणार की पंतप्रधान मोदींचा करिश्मा चालणार? आसामच्या मयात कोणाच्या राजकीय चहाला येणार उकळी? भाजपचे हिमंता बिस्वा शर्मा सत्तेचा गड राखणार की काँग्रेस महाआघाडीचं पारडं ठरणार जड? द्रविडी राजकारणामध्ये कोणाचा बोलबाला? तमिळनाडूमध्ये के स्टॅलिन सत्ता राखणार का याकडे लक्ष, तर केरळमध्ये विजयन यांचा किल्ला अबाधित राहणार का याची उत्सुकता. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आज फैसला. अजितदादांच्या निधनामुळे रिक्त बारामतीच्या जागेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, तर राहुरीची जनता अक्षय कर्डिलेंना साथ देणार का याकडे लक्ष. विधान परिषद निवडणूक बिनविरोध. छाननीमध्ये 9 जागांसाठी 9 अर्जच वैध. बिनविरोध निवडीची आज अधिकृत घोषणा होणार. नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचालींना वेग. तपासासाठी एसआयटीची स्थापना. 2 महिला अधिकाऱ्यांचा एकूण 6 अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये भोंदू अशोक खरातचा पाय खोलात. अशोक खरातचा ताबा घेण्यासाठी ईडीचा पीएमएलए कोर्टामध्ये अर्ज, तर शिर्डी पोलीस आज खरातचा ताबा मागणार. सोलापूरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून एकाच परिवारातील 3घांची निर्घृण हत्या. तिहेरी हत्याकांडाच्या थरारानं जिल्ह्यात मोठी खळबळ. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. समुद्राच्या पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा विक्रम. अंदमान निकोबार बेटाजवळील समुद्रात ऐतिहासिक कामगिरी. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.